मुख्यमंत्र्यांनी ज्या निकालाचा उल्लेख केला ते प्रकरण म्हणजे 11 जुलै 2006चं। याच दिवशी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले होते आणि त्याचा निकाल उच्च न्यायालयानं आज दिलेला आहे। या निकालानंतर 11 आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे, मुक्तता झाली आहे। मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांनी आपला जीव गमावलेला, तर 800 पेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाले होते। उच्च न्यायालयानं सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानं तपास यंत्रणांना मोठा धक्का बसलाय। दिवस 11 जुलै 2006चा। वेळ संध्याकाळी 6:24 खार रोड रेल्वे स्थानक बॉम्बस्फोटानं हादरलं आणि पुढच्या 11 मिनिटात झालेल्या 7 बॉम्बस्फोटांनी केवळ मुंबईच नाही तर अवघा देश हादरून गेला। लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला, तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले। जवळपास 19 वर्षांनी या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला खरा, पण त्यातील सर्व आरोपींना कोर्टानं निर्दोष मुक्त केलं। कोर्टाचा हा निकाल म्हणजे तपास यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा दोघांनाही मोठा धक्का मानला जातोय। या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर केल्याची थिअरी मुंबई पोलिसांनी मांडलेली, पण पोलीस आणि तपास यंत्रणेला योग्य पुरावे सादर करता न आल्यानं सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं गेलं। पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं, तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे? कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता? यावरती ते काही जे पोस्टमॉर्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश, परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल। या प्रकरणाच्या निकालात कोर्टानं केलेली टिप्पणी तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे। स्फोटाच्या 100 दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य असल्याचं कोर्टानं नमूद केलं, तर साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत अशीही टिप्पणी केली। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणेला अपयश आलं, त्यामुळे बॉम्बच माहीत नाही तर मिळालेल्या बंदुका, नकाशा या पुराव्यांना अर्थच नसल्याचं कोर्टानं म्हटलं। त्यामुळे या प्रकरणातील फैजल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी आणि नावीद खान या आरोपींची फाशी रद्द झाली, तर मोहम्मद माजिद, डॉक्टर तन्वीर अन्सारी, जमीर अहमद, सुहेल मोहम्मद, मोहम्मद फैजल, शेख मोहम्मद अली, मुजम्मिल अताऊर, साजिद अन्सारी या आरोपींची जन्मठेप रद्द करून त्यांना निर्दोष मुक्त केलं गेलंय। मुंबईतील रेल्वे ट्रेन बॉम्बस्फोट यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, धक्का बसला आहे। निश्चितपणे 2006चा तपास, त्यानंतर लीगल रिप्रेझेंटेशन, न्यायालयात मांडणी या त्रुटी राहिल्या असेल, परंतु मुंबईकरांना न्याय हवाय। ते जे अतिरेकी आहेत ते फाशीवर लटकलेच पाहिजे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की एक चांगली इन्व्हेस्टिगेशन लीगल टीमची रचना करा, सर्वोच्च न्यायालयात जा, मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे। पश्चिम रेल्वे मार्गावरती झालेले साखळी बॉम्बस्फोट मुंबई रेल्वेच्या इतिहासातला एक काळा अध्याय होते। 11 जुलै 2006 साली सर्वात पहिला स्फोट 6:24 तर शेवटचा स्फोट 6:35 झाला। माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड या स्थानकादरम्यान अवघ्या काही मिनिटांच्या अंतरानं हे 7 स्फोट घडलेले। मुंबईला हादरवणाऱ्या स्फोटांचे आरोपी निर्दोष मुक्त झाल्यानं राजकीय गोटातूनही तीव्रतेनं प्रतिक्रिया उमटतात। बॉम्बस्फोट जे केलेले आहेत ते नक्की कशामुळे झालेत, जे कुकर बॉम्बस्फोट म्हटलेलं त्याच्यावरती सुद्धा
न्यायालयाने आक्षेप घेतलेला दिसतोय, संशय घेतलेला दिसतोय. अर्थात संजय राऊत याचं सुद्धा खापर कदाचित आमच्या सत्तेवर फोडतील उद्या किंवा थोड्या वेळाने पत्रकार परिषद घेऊन, परंतु संजय राऊत यांना यांचं उत्तर विचारलं पाहिजे की त्यावेळेचं जे सरकार होतं त्याच्या जी काही तपासणी केली, जी काही कार्यवाही केली, त्याच्यामध्ये काही कसूर होता का? माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, सर्वच बोलतील. कुठल्या आजारात सुटका झाली, कुठला पुरावा नाही मिळाला किंवा काय अडचणी आहे, वरच्या कोर्टात पुन्हा जाता येईल का शासनाला, याचाही विचार शासन करेल. जर ते त्या ठिकाणी त्या कुठल्या मेरिटवर कोर्टाने डिसाईड केला आहे आणि शासनाकडे काही ॲडिशनल बाबी असतील तर शासन वरच्याही कोर्टात जाऊ शकेल. पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल. हायकोर्टाचा हा निकाल म्हणजे तपास यंत्रणांचं अपयश असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देत अपील करणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.